नमस्कार. आज आपण हॉटेल स्टाईल आलू मटार सब्जी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 2 कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहे. एक बटाटा पण मोठा चिरून घेतलेला आहे. मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्याच्या. कांदा आणि बटाटा दोन्ही चिरून घेतलेला आहे. तर आपण जो कांदा चिरून घेतला आहे त्यामध्ये 5-7 लसूण पाकळ्या देखील आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत. आता मी 1 वाटी मटार आणि जे बटाटे चिरून घेतले होते ते एका पातेल्यामध्ये उकडायला ठेवणार आहे. उकडून घ्यायचे आहेत आपल्याला ते आलू आणि मटार दोन्ही पण. आणि नंतर आपण जो कांदा चिरलेला आहे मोठा मोठा तो कांदा देखील एका पातेल्यात, कांदा, काजू आणि काही लसूण पाकळ्या हे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला प्युरी बनवायची आहे. अशा प्रकारे दोन्ही देखील आपण उकळून घ्यायचं आहे. आता आलू मटार छान आपण दोन्ही बाजूला उकळून घेणार आहोत गॅसवरती ठेवून. छान उकळून आपले मटार उकळून झालेले आहेत. बटाटा देखील आपला त्यातला मऊ झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. इकडे आपला कांदा देखील मऊ झालेला आहे. आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून काही खडे मसाले टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो परतून घ्यायचा आहे. छान थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी कांद्याची आणि काजूची पेस्ट करून घेणार आहोत. हे फाईन पेस्ट केलेली आहे. त्यानंतर आपण टोमॅटोची देखील बारीक पेस्ट करून घेणार आहोत. दोन्ही देखील छान एकदम फाईन पेस्ट झालेले आहेत. आपले आलू आणि मटार देखील उकडून झालेले आहेत. आता आपण भाजी करूया. आता मी एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये थोडीशी जिरे टाकून घ्यायची. जिरे तडतडले की आपण त्यामध्ये जी कांद्याची पेस्ट केली आहे ती टाकून घेणार आहोत. कांदा आणि काजूची प्युरी बनवली आपण त्यात टाकून घ्यायची आहे. कांद्याची प्युरी आपल्याला मस्त 5 ते 7 मिनटं परतून घ्यायची आहे. आपली मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मटारची भाजी होणार आहे. कांद्याची प्युरी आपण मस्त परतून घेतलेली आहे 5 ते 7 मिनटात. आता आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. टोमॅटोची प्युरी देखील कांद्यासोबत 5 ते 7 मिनटं परतून घ्यायची आपल्याला. किती छान कलर आलेला आहे. खूप छान भाजी लागते ही. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण व्यवस्थित परतून घेतली आहे. आता त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत. त्यामध्ये हळद, 2 चमचे तिखट, धने पावडर, गरम मसाला ॲड करणार आहोत आपण. हे सर्व टाकून आपण त्याला परत 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे. आपल्याला ही प्युरी छान तेल सुटोस तर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. प्युरी छान परतून झाली की आपली भाजी खूप छान आणि खमंग लागते. तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ ही प्युरी छान परतून घ्यायची आहे. अजून तेल सुटोस तर आपण छान प्युरी परतून घेणार आहोत. मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला. कलर देखील छान आलेला आहे. अशा प्रकारे आपण छान प्युरी व्यवस्थित मंद आचेवर परतून घेत आहोत.
आता आपण त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आहे. कसुरी मेथीमुळे भाजीची चव खूप छान लागते. कसुरी मेथी टाकून परत पण 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये आलू आणि मटार उकडून टाकून घेणार आहोत. छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मस्त भाजी दिसते आपली. अशा प्रकारे थोडंसं पाणी त्यात ॲड करून घेऊया आपण. अगदी हवं तसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे पाणी ॲड करून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स झाली आहे आपली भाजी. आता आपण यामध्ये 1 वाटी फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत. किती मस्त दिसते भाजी. एकदम हॉटेलसारखी भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो कमीत कमी साहित्यात. आवर्जून कोथिंबीर टाकून तयार आहे आपली आलू मटारची वेगळ्या प्रकारची भाजी. धन्यवाद.